नमस्कार मित्रांनो बांगलादेश कांदा निर्याती संदर्भात एक महत्त्वाचं असं अपडेट हे समोर येत आहे। मित्रांनो काय आहे सविस्तर आपण अपडेट या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। मित्रांनो आपण बऱ्याच दिवसापासून वाट पाहतोय बांगलादेश कांदा निर्यातीची। मित्रांनो बांगलादेश कांदा निर्यात जर सुरू झाली तर बाजारभावामध्ये वाढ होते आणि बऱ्याच वेळेस हे पाहायला मिळालं आहे आपल्याला की बांगलादेशची जे कांदा निर्यात जे आहे ते सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतो, कांदा बाजारभाव हे वाढतात आणि जेवढी जास्त निर्यात होईल, जेवढी मागणी असेल तेवढी जास्त निर्यात होते आणि शेतकऱ्यांचा फायदा होतो। पण मित्रांनो ज्यावेळेस आपल्या भारत सरकारने 2023 पासून कांदा निर्यात बंदी केली आणि बांगलादेशला याचा खूप मोठा असा फटका बसला, त्यामुळे तेव्हापासून बांगलादेश सरकार जे आहे ते विचार वेगळा करत आहे। कारण आपला ज्यावेळेस कांदा निर्यात होत होता त्यावेळेस बाजारभाव जर पाहिला तर 7 ते 8 हजार रुपये बाजारभाव होता आणि आपल्या सरकारने निर्यात बंदी केल्यानंतर बाजारभाव जे आहे ते बांगलादेशमध्ये वाढले। मित्रांनो त्यांना 130 ते 150 रुपये किलोने कांदा हा घ्यावा लागला। तेव्हापासून मित्रांनो आपल्या भारतीय कांद्याकडे त्यांचं दुर्लक्ष आहे आणि कांदा हा निर्यात जे आहे ते पूर्णपणे कमी झाली आहे। मित्रांनो 15 ऑगस्टपासून बांगलादेशमध्ये कांदा जी होती ती निर्यात सुरू झाली आणि मित्रांनो त्यांनी जो कांदा घेतला 100% मित्रांनो आता दिसून येतं, जो त्यांनी कांदा घेतला तो बियाणे तयार करण्यासाठी जो कांदा आहे त्यासाठी त्यांनी घेतला आणि मित्रांनो बियाण्यासाठी तो कांदा जो आहे तो आपल्या भारताकडून आयात केला आणि बियाण्यासाठी त्याचा वापर केला आणि आता त्याचं बियाणे जे आहे ते लवकरच तयार करून कांद्याचे रोपवाटिकेसाठी त्याचे प्रक्रिया जी आहे ते लवकरच सुरू केली जाऊ शकते। मित्रांनो आज बांगलादेश गृह खात्याने कळवलं आहे की सध्या बांगलादेश जे आहे ते कांद्यावरती आत्मनिर्भर हे बनलेलं आहे। कारण मित्रांनो येणाऱ्या वर्षामध्ये त्यांनी कांद्याचं उत्पादन जे आहे ते जास्तीत जास्त कसं घेता येईल याकडे सध्या लक्ष त्यांचं आहे आणि मित्रांनो तिथलं सरकार जे आहे ते कांदा लागवडीसाठी उत्पादन जास्त घेण्यासाठी अनुदान देत आहे आणि शेतकऱ्यांचा कलसुद्धा तिकडं वाढत आहे। कारण त्यांना मित्रांनो बांगलादेशमध्ये सध्या 80% जास्त बाजारभाव मिळतो आहे। मित्रांनो जसं आपल्या भारतामध्ये कांदा उत्पादक शेतकरी कांद्याकडे जास्त वळाले, कारण कांदा हा चांगला उत्पन्न निघतं आणि चांगला बाजारभाव मिळत होता, पण आता भारतामध्ये परिस्थिती राहिलेली नाही। पण मित्रांनो बांगलादेशमध्ये सध्या दिलासादायक शेतकऱ्यांसाठी माहिती मिळते की कांद्याचं उत्पादन जो जास्त शेतकरी घेईल त्याला अनुदान आहे आणि मित्रांनो त्यांचा स्थानिकचा जो कांदा आहे त्याला चांगलं उत्पादन मिळत असल्यामुळे त्याला बाजारभावसुद्धा चांगला मिळतो आहे। मित्रांनो आज 70 ते 80% जर एवढा बाजारभाव मिळत असेल तर शेतकऱ्यांना किती फायदा मिळत असेल। मित्रांनो आपल्या भारतीय रुपयानुसार जर त्याचा बाजारभाव जर पाहिला 57 ते 60 रुपये एवढा बाजारभाव होतो। त्यामुळे मित्रांनो आज बांगलादेशमधील जे शेतकरी आहेत त्यांना खूप चांगला फायदा होत आहे। पण मित्रांनो आपला भारतीय कांदा खरंच निर्यात कधी होणार ते आता आपण समजून घेऊयात। मित्रांनो बांगलादेश सरकारने जे गृह खाते आहे यांच्या माध्यमातून कळण्यात येते की बांगलादेशमध्ये सध्या कांद्याचा बाजारभाव जरी वाढला असला तरी बाहेरच्या कुठल्याही देशाला किंवा आयात जे कांदा होतो त्याला कुठल्याही कांद्यांना किंवा देशाला फायदा नाही। जो त्यांचा स्थानिकचा शेतकऱ्यांचा कांदा आहे शेतकरी आहेत त्यांना त्याचा सध्या फायदा होतो आहे आणि येणाऱ्या काळामध्ये कांद्याचं उत्पादन जे आहे ते वाढवण्यासाठी सरकार जे आहे ते प्रयत्न करत आहे आणि जो आपला भारतीय कांदा जे आहे ते त्याच्यावर आता अवलंबून राहणार नाही। कारण ज्यावेळेस आपला कांदा जो आहे तो निर्यात बंद केल्यामुळे तेव्हापासून बांगलादेश सरकारने आपल्या भारत देशावरचा जो विश्वास आहे ते पूर्णपणे वळवला असल्यामुळे आता बांगलादेश जे आहे ते आपला भारतीय कांदा जो आहे तो आयात करणार नाही। मित्रांनो एवढा बाजारभाव वाढलेला असतानाही आपला भारतीय कांदा सध्या आयात केला जात नाही। मित्रांनो जे राजकारण असेल किंवा भारत बांगलादेशचं जे संबंध असतील ते जरी बिघडला आहे असं म्हणत असतील पण मित्रांनो जो बाकीचा जो माल आहे तो दररोज 250-300 गाडी निर्यात होतो आहे। त्यामुळे आपण म्हणू शकत नाही की आपलं
बांगलादेश आणि भारताचे संबंध जे आहे ते थोडे क्रॉस आहेत, पण नाही अशक्य आहे असं म्हणणं चुकीचं आहे. मित्रांनो, तिथं जे सरकार जे आहे ते जरी वेगळ्या पार्टीचं असलं तरी तिथं थोडा हंगामा सध्या सुरू आहे, पण सरकार तिथले जे शेतकरी आहेत त्यांना चांगला पाठपुरावा करते कांदा उत्पादनासाठी आणि अनुदान देते. त्यामुळे शेतकरी जे आहेत ते कांद्याकडे तिथं जास्त वळलेले आहेत. मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये बांगलादेश जर आपल्याला अवलंबून न राहता वेगळ्या देशाकडे आपल्याला कांदा निर्यातीसाठी सरकारने सुद्धा धोरण आखलं पाहिजे, तरच आपल्याला येणाऱ्या काळात फायदा होईल. मित्रांनो, सध्या हे प्रेस नोट जे आहे ते बांगलादेश गृह खात्याकडून काढण्यात आलेले आहे. ते म्हणजे बांग्लादेश प्याज पर आत्मनिर्भर है. अगले साल से बांग्लादेश में प्याज का उत्पादन दुगना हो जाएगा, इसलिए भारतीय प्याज को स्थायी रूप से रोक दिया गया है. बांग्लादेश के गृह सरकार ने कहा है कि बांग्लादेश प्याज पर आत्मनिर्भर है. अगले साल से बांग्लादेश में प्याज का उत्पादन दुगना हो जाएगा, इसलिए भारतीय प्याज पर साथिया रोक दिया गया आहे. म्हणजे मित्रांनो, आपला जो भारतीय कांदा निर्यात होत होता तो पूर्णपणे यांनी बंद केला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळातसुद्धा आपला भारतीय कांदा जो आहे तो निर्यात होणं अशक्य आहे, याच्यावरून दिसून येतं. मित्रांनो, सध्या बांगलादेशमध्ये 80% जास्त बाजारभाव झाला असताना जर त्यांना गरज असली असती, म्हणजे गरज आहे पण त्यांना आपल्या भारतीय कांदा घ्यायचा नाही, अन्य कुठल्याही देशाचा घ्यायचा नाही, पण आहे हा बांगलादेशचा जो कांदा आहे त्याच्यावरती त्यांचं सध्या पुरवठा जो आहे तो सुरू आहे, याच्यावरून दिसून होतं. त्यामुळे त्यांना सध्या कांद्याचा तुटवडा असला जरी मागणी असली तरी ते नवीन IP परमिट जे आहे ते काढण्याची शक्यताही कमीच पाहायला मिळते. पण मित्रांनो, सध्या आपल्या भारतामध्ये बाजारभाव हे हळूहळू का होईना सुधारत आहेत. शेतकऱ्यांचा थोडासा दिलासा सध्या मिळत आहे असं पाहायला मिळते. कारण मित्रांनो, सध्या कांदे जे लागवड केले आहेत त्याच्यावरती पाऊस पडल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव हा वाढलेला आहे. त्यामुळे कांद्याचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मित्रांनो, त्यामुळे सध्या आपल्या भारतातसुद्धा कांद्याचे बाजारभाव जे आहेत ते थोडे सुधारत आहेत. मित्रांनो, याच्यावरून सांगू शकतो आपण येणाऱ्या काळातसुद्धा बांगलादेशमध्ये आपला भारतीय कांदा जास्त निर्यात होणार नाही. त्यामुळे आपण याच्यावरती आत्मनिर्भर न राहता आपला कांदा दुसरीकडे कसा एक्सपोर्ट होईल दुसऱ्या देशामध्ये आणि आपल्याला चांगला बाजारभाव कसं मिळेल याकडे सरकारने व शेतकऱ्यांनीसुद्धा पाहिलं पाहिजे. मित्रांनो, आता बांगलादेश सरकार तर कांदा आयात करणं अशक्य असं याच्यावरून दिसून येतं. मित्रांनो, ही माहिती आपण देण्याचा प्रयत्न केला की बांगलादेशमध्ये कांदा निर्यात होणं हे अशक्य आहे असं याच्यावरून दिसून येतं. मित्रांनो, काहीसा दिलासा मिळू शकतो, थोडाफार निर्यात होऊ शकतो, पण पूर्णपणे निर्यात केली जाऊ शकत नाही आणि जास्त कांदा हा निर्यात होऊ शकत नाही. पण जर बांगलादेशमध्ये जर काही संकट आलं, पाऊस झाला, तर कांद्याचं जर नुकसान झालं तर आयात होऊ शकते. त्यामुळे थोडाफार दिलासा मिळू शकतो. मित्रांनो, ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक नक्की करा. भेटूयात पुन्हा नवीन माहितीसह. धन्यवाद.